Hello students, good morning. Today we will learn subject Marathi. मराठी सब्जेक्ट मधील पुढील लेसन आहे लेसन नंबर 3 खेळ खेळूया. हा लेसन आज आपण हा पाठ बघणार आहोत. खेळ खेळूया याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय तर काही पिक्चर्स दिलेले आहेत ज्याच्यामध्ये मुलं वेगवेगळ्या ॲक्शन करतात म्हणजेच वेगवेगळ्या कृती करत आहेत. राईट. आता खेळ म्हणजेच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला वेगवेगळे खेळ खेळायला आवडतात जसं की क्रिकेट मुलांचा फेवरेट गेम, लंगडी, खो खो, कबड्डी असे वेगवेगळे आपण मैदानी खेळ खेळतो बरोबर. त्याच्याच बरोबर आपण घरामध्ये बसून अजून वेगवेगळे खेळ खेळतो जसं की स्नेक अँड लॅडर, सापशिडीचा खेळ, कॅरम हे काय असतात खेळ आपण घरी खेळण्याचे. तशाच प्रकारे हा जो आपला पाठ आहे खेळ खेळूया त्याच्यामधले जे खेळ आहेत ते कुठले आहेत आपण क्लासरूमच्या आतमध्ये बसून खेळू शकतो अशा प्रकारचे खेळ. ज्याच्यामध्ये कसं दिले आपल्याला टीचर्स काही ॲक्शन सांगणार त्याच्याप्रमाणे आपण ॲक्शन करायच्या म्हणजेच तुम्हाला कितपत समजलं आहे ते आपल्याला याच्यावरून कळतं. तुम्ही बरोबर ॲक्शन केली म्हणजेच तुम्हाला टीचरनी जी ऑर्डर दिलेली आहे जे बोललेले आहेत टीचर ते तुम्हाला समजलं असा त्याचा अर्थ होतो. तुमची जर ॲक्शन चुकली म्हणजेच तुम्हाला ते समजलं नाही असा त्याचा अर्थ होतो बरोबर. आता बघा स्क्रीनवरती काही खेळ दिसत आहेत तुम्हाला राईट. तर एक एक शब्द बोलल्यावर त्याची ॲक्शन काय होते ती या चित्रांमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे. आता फर्स्ट पिक्चर आहे. पहिल्या चित्रात काय दिलेली ऑर्डर वाका. वाका म्हणजेच टू बेंड तर आपण वाकण्याची ॲक्शन करायची. नेक्स्ट आहे झोपा. झोपा म्हणजेच टू स्लीप म्हणजेच झोपण्याची ॲक्शन करायची आहे. नेक्स्ट आहे रंगवा. रंगवा म्हणजेच टू पेंट म्हणजेच पेंटिंग करायची आहे. नेक्स्ट आहे बोला. बोला म्हणजे टू स्पीक बोलण्याची ॲक्शन. नेक्स्ट पिक्चरमध्ये काय दिलं आहे लावा. लावा म्हणजेच टू प्लांट आपण एखादं प्लांट लावत आहोत अशी ॲक्शन करायची. नेक्स्ट आहे दे घे. दे म्हणजेच टू गिव्ह आणि घे म्हणजेच टू टेक आपण एखादी वस्तू देत आहोत अशी ॲक्शन करायची. घे म्हटल्यावर एखादी वस्तू आपण दुसऱ्याकडून घेत आहोत अशी ॲक्शन करायची. यालाच काय म्हणतात हा आहे एक ॲक्शन गेम म्हणजेच जसं टीचर तुम्हाला बोलणार त्याच्याप्रमाणे तुम्ही ॲक्शन करायची जसं की वाका, झोपा, रंगवा, बोला, लावा, दे, घे. ओके. आता आपण पुढे बघूया. पुढे काय दिले कठीण शब्द म्हणजे शब्दार्थ. त्याच्यामध्ये मराठी आणि त्याचं इंग्लिश असे दोन्हीमध्ये मिनिंग्स दिलेले आहेत. खेळ म्हणजेच गेम. खेळूया म्हणजेच टू प्ले. वाका म्हणजेच टू बेंड. रंगवा टू पेंट. लावा टू प्लांट. झोपा टू स्लीप. बोला टू स्पीक. दे टू गिव्ह. घे टू टेक. हसा टू लाफ. थांबा टू स्टॉप. वाजवा टू साऊंड. ओके स्टुडंट, अंडरस्टूड एव्हरीवन. आता तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या ॲक्शन्सची प्रॅक्टिस करायची आहे आणि हे कठीण शब्द जे आहेत ते तुमच्या मराठी नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहेत. त्याच्याबरोबरच काही क्वेश्चन आन्सर्स मी दिलेले आहेत ते सुद्धा कंप्लीट करायचे. ओके स्टुडंट्स, तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.